रखडलेल्या नवरदेवानो सावधान. जर तुम्ही लग्नासाठी मुलगी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. पश्चिम महाराष्ट्रात एका भानुप्रिया नावाच्या तरुणीनं चक्क 19 वेळा लग्न करून करोडोंचा गंडा घातलाय. रखडलेले लग्न आणि वाढलेलं वय याचा फायदा घेत ही टोळी सध्या सक्रिय झाली आहे. लग्नासाठी इच्छुक असलेल्या विशेषतः वय वाढलेल्या तरुणांना एजंटची टोळी गाठते. लग्नावेळी खोटे आई वडील आणि नातेवाईक उभे केले जातात. पत्ताही बनावट दिला जातो. लग्नानंतर 8 ते 15 दिवस भानुप्रिया अतिशय आदर्श सुनेसारखं वागते. सासू सासरे दीर जावा यांच्याशी गोड बोलून घरातील दागिने आणि पैशांची माहिती काढते. जेव्हा घरचे सर्वजण पाठीगाड झोपेत असतात नेमकी त्याच वेळी भानुप्रिया आपला खरा खेळ खेळते. घरातील रोख रक्कम आणि दागिने घेऊन ती पहाटे 5च्या सुमारास फरार होते. सकाळी जेव्हा घरच्यांना जाग येते तेव्हा डोक्याला हात लावण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच उरलेलं नसतं. आतापर्यंतच्या तपासात समोर आलेल्या फोटोंवरून भानुप्रियानं तब्बल 19 जणांना आपल्या जाळ्यात ओढल्याचं स्पष्ट झालंय. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात या टोळीने धुमाकूळ घातलाय. कोट्यवधी रुपयांची लूट केली आहे. आवाहन आणि समारोप. पोलीस प्रशासनाकडून आता एकच आवाहन करण्यात येत आहे. जर तुमची अशीच फसवणूक झाली असेल तर लाजू नका. तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधा. लग्नाचे निर्णय घेताना मुलीच्या कुटुंबाची, पत्त्याची आणि पार्श्वभूमीची नीट खात्री करा. एजंटच्या भूलथापानं बळी पडू नका. नवरदेवानो, आता सावध राहा आणि सतर्क राहा.